नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, खूपदा मला एकच डाऊट विचारला जातोय, तो म्हणजे असा, की इतिहासाची उत्तरं पाठ होत नाहीयेत, तर त्यासाठी काय केलं पाहिजे किंवा मी काय केलं होतं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इतिहासामध्ये आता जो आपण काही इतिहास अभ्यासतो आहोत, म्हणजे 10th स्टँडर्डमध्ये, याच्यामध्ये खूप मोठं असं काही रॉकेट सायन्स पाठ करणं इतपत नाहीये. म्हणजे कुठलेही सण जास्त तुम्हाला पाठ करायचे आहेत, म्हणजे वर्ष पाठ करायचे आहे, कोणाची तरी बर्थ डेट पाठ करायची, असं काही नाहीये तुम्हाला. त्यामुळे कंपॅरेटिव्हली अभ्यास करणं थोडंफार ईझी आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा तुम्हाला पंतप्रधानांची नावांची लिस्ट लक्षात ठेवायची आहे, कुठल्यातरी व्यक्तींची नावच पाठ करायची आहेत, असं इतकं डीपमध्ये काही नाहीये. हां, इतिहासकारांची काही नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. पण खूप जास्त डीपमध्ये सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायचं आहे आणि मग आपण छान असं काहीतरी बनवतोय निमोनिक वगैरे लक्षात ठेवायला इतपत नाही करायची गरज. मग एक्झॅक्टली कसा अभ्यास करायचा आहे किंवा कशी ही उत्तरं आपण लक्षात ठेवू शकतो, तर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. आणि इनफॅक्ट मी जे काही केलं होतं ते सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण अर्थात त्यामुळे तुम्हाला पण नक्कीच बेनिफिट होईल आणि तुम्हाला कदाचित एक नवीन अँगल मिळेल, की आपण कशा पद्धतीने ही सगळी उत्तरं लक्षात ठेवू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी या ठिकाणी एक तुम्हाला चॅप्टर दाखवते कुठलातरी घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल एखादं असं उत्तर की जे पुस्तकामध्ये डायरेक्टली असेल असं मी घेण्याचा प्रयत्न करते. अदरवाईज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पुस्तकामध्ये काही प्रश्नांची डायरेक्ट उत्तरं नाहीयेत. तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे की ते उत्तर पुस्तकामधून जिथे कुठे असेल तिथून रीड करा. फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी म्हणायचं म्हटलं तर मोस्टली सगळ्याची उत्तरं एका ठिकाणी आहेत. जे काही प्रश्न मला बघायला मिळतात. असं नाही की एक उत्तर इथे आहे, एक उत्तर इथे आहे. मग दोघांना जॉइन करून लिहायचंय. असं इतपत इथे कशामध्ये नाहीये. बट तरी पण आपण एक घेऊयात की याचं उत्तर घेऊयात. हे थोडंसं डायरेक्टली आहे आपल्या पुस्तकामध्ये. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये. हे डायरेक्ट उत्तर आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चॅप्टर रीड करायचंय. पहिला पॉइंट चॅप्टर रीड करा किंवा तुम्हाला ज्या कुठल्या शिक्षकांकडून हवं असेल त्यांच्याकडून शिकून घ्या. मी पण सगळा सिलेबस अपलोड केलेला आहे. विथ हँड रिटन नोट्स अपलोड केलेला आहे. आणि त्यामध्ये आता सध्या मी जी सीरीज सुरू केलेली आहे व्हिजन सीरीज त्याच्यामध्ये मी इम्पोर्टंट क्वेशन्स पण सांगते. तर तुम्ही ते पण रेफर करू शकता. येस. सो ते तुम्ही करायचं आहे फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप इज लाइक तुम्हाला स्वाध्यायामधले प्रश्न वाचायचे आहेत. त्याचं उत्तर ज्या कुठे ठिकाणी असेल आपल्या पुस्तकामध्ये, त्या ठिकाणी जाऊन ते उत्तर रीड करायचे. आता ना प्रत्येक वेळी उत्तर तुम्हाला पॉइंट वाईज नाही मिळणार पुस्तकामध्ये. मग तेव्हा तुम्ही काय करू शकता, डायजेस्ट रेफर करू शकता जस्ट टू गेट आयडिया की एक स्ट्रक्चर्ड उत्तर कसं असावं. तुमच्याकडे डायजेस्ट नाहीये, इट्स ओके. खूप साऱ्या वेबसाईट्स अवेलेबल आहेत Googleवरती. फक्त या धड्याचं नाव टाका आणि सर्च करा. तुम्हाला त्याची उत्तरं पॉइंट वाईज बघायला मिळतील. अशा खूप साऱ्या वेबसाईट्स सुद्धा अवेलेबल आहेत. त्यावर चेक करा. डायजेस्ट नसेल काही फरक पडत नाही. तुम्ही ते सर्च आउट करा. ठीक आहे. आता हे नका सांगू की Google नाही आमच्याकडे कारण त्याच्यावरती मी विश्वास ठेवणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, उत्तराचं स्ट्रक्चर बघायचं आहे, की आपण पॉइंट्स वगैरे कसे पाडू शकतो. ते झालं, की मग काय करायचं आहे तुम्हाला ते उत्तर पाठ करायला घ्यायचंय. आता मी जाणून-बुजून पाठ असं करायचं म्हणते, कारण आय नो की बरेच जण म्हणतील, की पाठांतर करायचं नसतं, आपण विसरतो वगैरे. पण कोणी काही म्हटलं तरी ट्रस्ट मी, इतिहासामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाठ ह्या कराव्याच लागतात. कारण मुद्दा असा आहे, की तुम्ही एकतर पहिली गोष्ट इतिहासामध्ये तुम्ही मनाने उत्तर लिहू शकता का तुमच्या भाषामध्ये, की हे असं झालं वगैरे इतकं म्हणजे मनाने लिहू शकता, नाही असं नाही. पण ते खूप सिंपल नसावं. शक्यतो तुम्हाला ऐतिहासिक भाषा, ते पर्टिक्युलर शब्द वापरायचे आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर द्वंद्ववादाबद्दल लिहायचं आहे, तर तुम्ही साध्या भाषेमध्ये नाही ना सांगू शकत. तुम्हाला एक सिद्धांत, दुसरा सिद्धांत, दोहोंचा उहापोह करायचा आहे, समन्वय साधायचा आहे. हे जे उहापोह, समन्वय, सिद्धांत हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवावेच लागेल. तुम्ही असं नाही म्हणत, की एक मत मांडायचंय, दुसरं मत मांडायचंय आणि दोन्ही मतांपैकी किती चांगलं असेल ते आपण निवडायचं आहे. हे तुम्ही नाही करू शकत, राइट? म्हणजे इतकी पण सिंपल भाषा तुम्ही याच्यामध्ये नाही वापरू शकत. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला काही जे पर्टिक्युलर शब्द आहेत, तर ते त्या उत्तरामध्ये वापरायचेच आहेत. मग आता ते कसं कळणार कुठले शब्द आहेत किंवा ते कसे लक्षात ठेवायचे? किंवा इनफॅक्ट प्रॉब्लेम हा होतोय, की आम्हाला हेच कळत नाहीये, की आम्ही एवढी सगळी उत्तरं कशी लक्षात ठेवू? तर तुम्हाला कोण सांगते सगळी उत्तरं लक्षात ठेवायला? म्हणजे तुम्हाला काय करायचंय, एक तर पहिली गोष्ट म्हणजे असे खूप सारे प्रश्न आहेत, की 2-3 प्रश्नांचं मिळून सेम उत्तर आहे. सेम म्हणजे डिट्टो सेम नाही, पण थोडेफार चेंजेस केले तर सेम उत्तर मिळते. असे पण काही प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. सो ते पण तुम्हाला फिगर आउट करायचे आहेत. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही शब्द लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला कसं म्हटलं, की द्वंद्ववाद जर लक्षात ठेवायचा असेल, तर एक सिद्धांत, दुसरा सिद्धांत, दोघांचा उहापोह करून मिळालेलं जे काही उत्तर आहे, समन्वयक उत्तर असेल, तर ते असणार आहे तुमचा द्वंद्ववादाचा सिद्धांत. ठीक आहे. सो एक सिद्धांत, 2 सिद्धांत, उहापोह हे काहीच शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि याच्याभोवती वाक्य फ्रेम करायचं ट्राय करायचं आहे. तुम्ही पुढे-मागे मनाचं टाकू शकता, पण हे शब्द असलेच पाहिजेत त्याच्यामध्ये, हे कीवर्ड्स असलेच पाहिजेत. बाकी पुढे-मागे मग एक सिद्धांत दिला, मांडल्याच्या ऐवजी तुम्ही दिला लिहिलं तरी पण चालेल. दुसरा सिद्धांत दिला किंवा घेतला असे काही तुम्ही चेंजेस करू शकता. पण हे जे ऐतिहासिक शब्द आहेत, तर ते आलेच पाहिजेत कारण तेच तुमचे मार्क्स जे आहेत, तर ते डिफाईन करतात. दुसरी गोष्ट, ट्राय करा की शक्यतो तुम्ही उत्तरं जी आहेत, तर ती पॉइंट वाईज लिहाल.
रादर दॅन असं फुल लिहिण्यापेक्षा की पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहिण्यापेक्षा पॉईंट वाईज लिहा. खूप कमाल मार्क्स मिळतात जर तुम्ही पॉईंट वाईज लिहिलं असेल तर. ही कीवर्ड्स जे मी तुम्हाला म्हणते त्या कीवर्ड्सला अंडरलाईन करा जर तुमच्याकडे वेळ असेल पेपरमध्ये तर. कारण हा जो प्रेझेंटेशनचा भाग आहे हा खूप इम्पॅक्ट करतो. कारण त्यांच्याकडे हजारो पेपर आहेत चेक करण्यासाठी. तुमचा पेपर त्यातून जर वेगळा असेल ना तर तुम्हाला पहिल्यांदा मार्क्स किंवा एक छान तुमचं इम्प्रेशन बनतं आणि छान मार्क्स तुम्हाला पहिल्यांदा त्या ठिकाणी दिले जातात. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की तुम्ही स्टँड आउट कराल या सगळ्या याच्यामधून. बरं, आता मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला की तुम्ही कसे हे कीवर्ड्स वगैरे लक्षात ठेवणार आहात. तर आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये असा प्रश्न मी या ठिकाणी घेतलाय. अजून एखादा प्रश्न घेऊयात हवं तर आपण दुसऱ्या कुठल्या तरी चॅप्टर मधला. तर बघा, याचं उत्तर डिरेक्टली पुस्तकामध्ये पॉईंट वाईजच दिलंय की आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये 4 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. असंच तुम्हाला सेम डिक्टो उत्तर तुमच्या एक्झाम मध्ये लिहायचं आहे. तर बघा, पहिली पद्धत काय आहे? शास्त्रशुद्ध असते. तर तुम्हाला पहिला शब्द काय लक्षात ठेवायचा आहे? शास्त्रशुद्ध. आता शास्त्रशुद्ध हा शब्द फक्त लक्षात ठेवलात तर पहिली पद्धत किंवा ही पद्धत शास्त्रशुद्ध असते. पुढचं मागचं तुम्ही स्वतःहून तयार करायचं आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे की एक वही घ्या. त्याच्यामध्ये हवं तर हा प्रश्न लिहा किंवा प्रश्न क्रमांक लिहा किंवा फक्त आधुनिक इतिहास लेखन एवढं हेडिंग टाका. त्याच्या खाली पहिला पॉईंटचा आकडा द्या आणि तुम्हाला काय करायचं आहे? फक्त शास्त्रशुद्ध एवढा शब्द लिहायचा आहे. म्हणजे एकदा का तुम्हाला हा शब्द आठवला परत कधीही तर तुम्हाला हे आठवेलच ना की शास्त्रशुद्ध काय आहे? इतिहास लेखनाची पद्धत आहे. त्याच्यामध्ये प्रश्नांची मांडणी करण्यापासून सुरुवात केली जाते. तर तुम्हाला जर हा शब्द आठवला ना तर बाकीचं सगळं आरामात आठवलंच पाहिजे. हे कसं होईल? जेव्हा तुम्ही हे क्वेश्चन म्हणजे याचा आन्सर साधारणतः एक 4 ते 5 वेळा जरी वाचलत ना तरी पण तुम्हाला रिअलाइज होईल की हा एक शब्द मला आठवला की हे सगळं आठवेल. बरं, तुम्ही म्हणाल जर आम्ही हा शब्द विसरलो तर? मग हीच तर रिव्हिजन आहे की तुम्ही आज हे पूर्ण उत्तर वाचणार आहात. उद्या तुम्ही फक्त शब्द वाचा. परवा तुम्ही तो शब्द आठवायचा प्रयत्न करा. परवा म्हणजे लगेच परवा नाही. साधारणतः पहिल्या दिवशी वाचल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी रिपीट करतो. मग आपण 7व्या दिवशी रिपीट करतो. मग आपण 15व्या दिवशी रिपीट करतो. असं करत करत तुम्हाला एका डेफिनेट इंटरव्हल नंतर हे परत रिपीट करत जायचं आहे. म्हणजे आता तुम्ही जे मी तुम्हाला सांगते की शास्त्रशुद्ध हा एक कीवर्ड आहे. तर हा कीवर्ड तुम्ही एक आकडा टाकून तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. दुसरे पण जे मी कीवर्ड्स देते ते लिहून काढा. आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला फक्त ते कीवर्ड्स वाचायचे आहेत. बघून वाचायचे आहेत आणि त्याच्या आसपास तुम्ही जे काही सेंटेन्सेस फ्रेम करू शकता मेक शुअर की ते याच्याशी म्हणजे याच्याशी संबंधित असतील किंवा असे सेम थोडेफार असतील ते सेंटेन्सेस. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? एकदा तुम्हाला हे रिअलाइज झालं की मला हा शब्द कळला की मी त्याचं उत्तर बनवू शकते की मग नंतर तुम्हाला पॉइंट्स पण स्वतः आठवायचे आहेत. हे कीवर्ड्स पण स्वतः आठवायचे आहेत. ठीक आहे. तर जेव्हा तुम्हाला शास्त्रशुद्ध हा शब्द आठवेल तेव्हा तुम्हाला सांगायचे की ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे आणि तिची सुरुवात योग्य प्रश्नांच्या मांडणीपासून होते. जर तुम्हाला प्रश्नांच्या मांडणीपासून होते हे लक्षात राहत नसेल तर तुम्ही शास्त्रशुद्ध प्रश्न असं लक्षात ठेवा एक शब्द किंवा एका ओळीमध्ये, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट टाइम ह्याचं जे आन्सर आहे तर ते आठवेल. त्यानंतर आता आपण वरतीच म्हटलं की शास्त्रशुद्ध असतं आणि प्रश्नांच्या मांडणीने सुरुवात केली जाते. मग आता तुम्हाला स्वतःला पण प्रश्न पडेल ना की काय बरं प्रश्न असतील? कशाची मांडणी केली जातीये? तर हे जे प्रश्न आहेत तर ते मानव केंद्रित आहेत. दुसरा कीवर्ड काय आहे आपला? मानव केंद्रित आहे. आता मानव केंद्रित म्हणजे काय? तर मानव ज्या ज्या कृतींशी संबंधित आहे त्याबद्दलची माहिती असणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एकदा का तुम्हाला मानव केंद्रित आहे हे आठवलं की तुम्ही त्याच्यावरती आधारित सेंटेन्सेस बनवू शकता की विशिष्ट कालावधीमध्ये मानवाने ज्या ज्या काही कृती केल्या भूतकाळामध्ये त्या सगळ्याबद्दल ज्याच्यामध्ये मांडलेलं आहे तर ते म्हणजे काय? हे मानव केंद्रित. आता मानव केंद्रित आहे म्हटल्यावर दैवी घटना वगैरे याला महत्व असेल का? तर नाही ऑफकोर्स. मग दैवी घटना वगैरे यांच्याशी याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. सो फक्त तुम्हाला मानव केंद्रित हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. बाकी सगळं तुम्ही स्वतः आठवून लिहू शकता. तिसऱ्या ह्याच्यामध्ये बघा, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. म्हणजे आता हे जे उत्तरं आहेत किंवा इतिहासामधली ही जी उत्तरं आहेत तर याच्या मागे काय आहेत? एक विश्वासार्ह पुरावे. म्हणजेच काय की आपण उगाचच प्रश्न मांडत नाहीये किंवा आपण उगाचच इतिहास लेखन करत नाहीये. तर आपण त्याच्या मागे काय देतोय? पुरावा देतोय. सो तुम्ही पुरावे लिहू शकता किंवा तुम्ही विश्वासार्ह पुरावे असं मांडू शकता. ते तुमचं झालं तिसरं कीवर्ड. चौथं आहे मानव जातीने भूतकाळामध्ये केलेल्या कृतींच्या आधारे मानव जातीच्या वाटचालीचा वेध इतिहासामध्ये घेतला जातो. मग आता या ठिकाणी तुम्ही हवं तर भूतकाळामधील आणि वेध वगैरे वाटचालीचा वेध असं काहीतरी 2-3 शब्द लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे चौथं पॉईंट लिहिता येईल. तर बघा, पहिल्या पॉईंट मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे? शास्त्रशुद्ध. दुसऱ्या पॉईंट मध्ये मानव केंद्रित. तिसऱ्या पॉईंट मध्ये पुरावे आणि चौथ्या पॉईंट मध्ये भूतकाळातील वाटचालींचा वेध. असं करत करत तुम्हाला 4 पॉइंटचे जे 4 कीवर्ड्स आहेत तर फक्त तेवढेच सारखे सारखे वाचायचे आहेत आणि बाकी जे सेंटेन्स फ्रेमिंग आहे ना ते तुम्ही आरामात करू शकता. सेंटेन्स फ्रेमिंगला काही तुम्हाला जास्त इश्यू नाही येणार, पण तुम्हाला ऍटलीस्ट ते शब्द लक्षात राहिले पाहिजे. आता जे हे शब्द मी तुम्हाला अंडरलाईन करून दिले ते तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये लिहा तेव्हा त्याच्या खाली करायचे आहे अंडरलाईन.
तुम्ही बोलाल की आता मी तुम्हाला याचे शब्द दिले, पण दुसरा कुठला तरी एखादा जर प्रश्न आला तर त्याचे शब्द आम्ही कसे लिहायचे किंवा कसे फाइंड आउट करायचे. तर बघा, दुसऱ्या कुठल्या तरी पाठामधलं घेऊयात आपण, सेम सेम पाठ नको, कारण या पाठामध्ये सगळी उत्तरं डिरेक्ट आहेत, आपल्या ज्याप्रमाणे पुस्तकामध्ये आहेत त्याप्रमाणे आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात, कुठलं घेऊयात बरं, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे घेऊयात आपण ह्याच्यामध्ये. तर हा जो प्रश्न आहे, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, हा प्रश्न खूपदा एक्झामला विचारला जातो, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न घेतोय. तर बेसिकली तुम्हाला माहिती पाहिजे की मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये साधारणतः आपण या ठिकाणी याचं उत्तर बघायला मिळतंय. तर बघा, याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते, पण हे पॉईंट्स नुसार नाहीये. मग आता हे पॉईंट्स नुसार कसं कन्वर्ट करायचं, ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तुमच्याकडे गाईड असेल, गाईडमध्ये बघा. गाईड नसेल तर बस एकदा गुगलवरती सर्च करा, तुम्हाला या सगळ्याची उत्तरं पॉईंट वाईज मध्ये पण अवेलेबल होणार आहेत. कारण सगळ्यांनीच अपलोड केलेलं आहे काही ना काही, ते तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. आणि अर्थात तुम्ही ऑलरेडी पुस्तकामधलं वाचलंय, सो तुम्ही कुठलंही म्हणजे उत्तर वाचलं तरी पण तुम्हाला कम्पेअर करता येणार की हे पुस्तकाशी निगडीत आहे का किंवा बरोबर आहे का, हे तुमचं तुम्हालाच कळेल, कारण ऑलरेडी तुम्ही पुस्तकामध्ये ते सगळे पॉईंट्स वाचले आहेत. सो ते बरोबर आहे का नाही विश्वासार्हतेचा प्रश्नच नाहीये, कारण ऑलरेडी तुम्ही पुस्तक वाचताय. त्याच्यामुळे पहिला टप्पा हाच आहे की पुस्तक वाचायचं आहे, आणि मग त्यानंतर तुम्हाला जे कुठली उत्तरं मिळतील कुठेही तुम्ही शोधा, मग गाईड शोधा, मास्टर की शोधा, गुगल शोधा, काय पण शोधा. त्यामध्ये तुम्हाला परत जे उत्तरं मिळणार आहे ते तुम्ही नक्कीच व्हेरीफाय करू शकता. इव्हन मी पण अपलोड केलेले आहेत, ते पॉईंट वाईजच आहेत, तुम्ही हवं तर ते आन्सर्स रेफर करू शकता. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये बघा, मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनामध्ये आर्थिक व्यवस्थेमधील जी उत्पादनाची साधने आहेत, पद्धती आहेत आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमधील मानवी संबंध यांचा विचार केला जातो. आपण काय बघतो मार्क्सवादामध्ये, की वर्गावरती आधारित विभागणी असते. म्हणजेच काय, की आपण वर्ग संघर्ष जो आपण बघतो, की गरीब लोक गरीब राहतात, श्रीमंत लोक श्रीमंत राहतात, गरिबांचं शोषण करतात श्रीमंत लोक, किंवा गरिबांकडे जी उत्पादनाची साधने आहेत तर ती कमी आहे, श्रीमंतांकडे जास्त आहे. तर बेसिकली हा जो काही डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतो आहे, तर तो कशामध्ये कन्सिडर केला जातोय, मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये. सो मग मार्क्सवादीचा मुद्दाच हा आहे की जे पण उत्पादनाची साधने वगैरे आहेत, तर त्याच्यावरती आधारित याच्यामध्ये काय केलं जाते, तुम्हाला वर्गीकरण जे आहे तर ते बघायला मिळते. सो पहिला मुद्दा हाच असला पाहिजे तुमचा, की उत्पादनाची साधने. ठीक आहे, तर तुमचं पहिलं जे कीवर्ड येणार आहे ते काय येणार आहे, उत्पादनाची साधने येणार आहे. त्यानंतर प्रत्येक सामाजिक घटनेचा परिणाम सर्वसामान्य लोकांवरती काय होईल, याचं विश्लेषण करणं हे देखील मार्क्सवादी इतिहास लेखनाचं एक सूत्र आहे. मग तुम्ही या ठिकाणी असं घेऊ शकता की सामाजिक घटना किंवा सर्वसामान्य लोक, जे काही तुम्हाला लक्षात राहील तो पॉईंट तुम्ही या ठिकाणी सेकंड कीवर्ड म्हणून घेऊ शकता. मग आता आपण हे सांगितलं की मार्क्सवादी इतिहास लेखन काय आहे, कसं आहे. मग कोण इतिहास लेखन करतं, मार्क्सवादी इतिहास लेखन कोण करतं, हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेमध्ये होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला आणि भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीला अवलंब करणारे किंवा अवलंब प्रभावीपणे करणारे जे इतिहासकार आहेत त्यांची नावं खाली दिली आहेत. मग तुम्ही म्हणाल सगळ्यांची नावं पाठ करायची का, कुठल्या तरी दोघांची नावं पाठ करा, इट्स इनफ. तर जी कुठली तुम्हाला इझी वाटतील. शक्यतो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे लक्षात ठेवाच, आणि त्यासोबत अजून एखादं नाव लक्षात ठेवा. कारण कॉम्रेड अमृत डांगे यांचं पुस्तक आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी, तर हे पण हवं तर मेन्शन करा. ऍट सच गरज नाहीये, पण ठीक आहे, मेन्शन करा तुम्ही हे एखाद्या पुस्तकाचं नाव. तर ते श्रीपाद अमृत डांगेंनी लिहिलंय, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचं नाव लिहावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. तर पहिल्यावरून तर कळतंय की मार्क्सवादी इतिहास जे आहे तर ते उत्पादनाच्या साधनांवरचं काहीतरी होतं. दुसऱ्यावरून कळतंय की समाजामध्ये काहीतरी घटना होत आहेत. तिसऱ्यांवरून कळतंय की जाती व्यवस्थेमधले बदल किंवा जाती व्यवस्था जे काही तुम्ही लक्षात ठेवाल ते मार्क्सवादी इतिहास लेखनामध्ये केलं जातं. आणि चौथा याच्यामध्ये कुठलं तरी एखादं नाव लक्षात ठेवा, सो दॅट तुम्हाला रिअलाईज होईल की आपल्याला या पॉईंटमध्ये जे मार्क्सवादी इतिहास लेखक होते त्यांची नावं सांगायची आहेत. आणि तुम्ही जर ते श्रीपाद अमृत डांगे नाव लक्षात ठेवलं तर तुम्हाला अल्टिमेटली कळूनच जाईल की त्यांचं एखाद्या पुस्तकाचं नाव पण आपल्याला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त पॉइंट्स लक्षात ठेवून पण पूर्ण उत्तर लक्षात ठेवू शकता. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक उत्तरासाठी असे पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि फक्त तेवढेच लिहायचं आहे तुमच्या एखाद्या वहीमध्ये. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्हाला रिवाइज करायचं असेल तेव्हा एवढं मोठं उत्तर रिवाइज करण्यापेक्षा फक्त ते कीवर्ड्स किंवा ते पॉइंट्स रिवाइज करा, खूपदा रिवाइज करा. कारण आय नो की मोठं उत्तर करायला 5 मिनिटं लागतील, पण कीवर्ड्स रिवाइज करायला 1-1.5 मिनिटच लागेल. सो तुमचा वेळ जो आहे तो वाचला आणि जास्तीत जास्त वेळा तुम्ही रिव्हिजन करू शकता. सो त्यामुळे हे नक्की ट्राय करा. आणि मी पण अशाच पद्धतीने छान अशा नोट्स बनवल्या होत्या, ज्यामध्ये फक्त कीवर्ड्स लिहिले असायचे. आता अर्थात ते काही तुमच्यासाठी वेगळे असू शकतात. म्हणजे माझ्यासाठी फॉर एक्झाम्पल आता इथे जाती व्यवस्था हे कीवर्ड आहे. तुमच्यासाठी बदल हा कीवर्ड असू शकतो. ज्याने पण तुम्हाला पूर्ण शब्द पूर्ण ते वाक्य आठवेल. दॅट इज युअर कीवर्ड. कीवर्ड म्हणजे काय? ज्याने पण तुम्हाला ते पूर्ण वाक्य समजेल, आठवायला मदत होईल, तो तुमच्यासाठी तुमचा कीवर्ड असणार आहे. ठीक आहे. सो आय नो की असे खूप सारे जेव्हा तुम्ही प्रश्न कराल तेव्हा तुम्ही स्वतः कन्फ्युज व्हाल की कोणाचं कुठलं कीवर्ड आहे.
तर यासाठी एकच ऑप्शन आहे की रिव्हिजन करा मॅक्सिमम टाइम्स. वाचून काढा उत्तरं किंवा ते पॉइंट्स आठवायचा ट्राय करा. दुसरी गोष्ट अशी आहे की फक्त आठवून आणि वाचून उपयोग नाही, तर लेखनाची पण प्रॅक्टिस करा. कारण इतिहासामध्ये लेखनाला पण महत्त्व आहे. तुम्हाला मोठी-मोठी उत्तरं लिहावी लागतात. आता तुम्हाला इथे म्हणजे तुम्ही जेव्हा या उत्तरांची प्रॅक्टिस कराल, तेव्हा तुम्हाला पॉइंट्स लक्षात असतील. पण ते पॉइंट्सचं सेंटेन्स कसं बनवायचं, हे तुम्हाला लिहीत गेल्यावरच कळेल. आणि त्यामुळे लेखन खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो नक्की लिहून-लिहण्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने आपण एक बेसिक आयडिया बघितलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला तर तुम्हाला पुस्तक रीड करायचं आहे. दुसरा पॉइंट म्हणजे सगळी उत्तरं रीड करायची आहे. आय मीन प्रश्न रीड करायचा आणि उत्तर रीड करायचं आहे पुस्तकामधलं. तिसरा पॉइंट तुम्ही त्याचं पॉइंट वाईज उत्तर जे आहे तर ते फाइंड आउट करू शकता. जर पुस्तकामध्ये अवेलेबल नसेल तर डायजेस्ट Google वगैरेवरून किंवा माझ्या व्हिडिओजवरून कशावरूनही. ते पॉइंट झालं की नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे कीवर्ड्स आयडेंटिफाय करायचे आहे आणि ते लिहून काढायचे आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ते कीवर्ड्स वाचाल तेव्हा तुम्हाला ते लाईन आठवली पाहिजे. नाही आठवली तर पुन्हा रीड करायचं आहे. सो असं तुम्हाला हे परत-परत रीडिंग करायचं जे काम आहे, तर ते साधारणतः पहिल्या दिवशी, मग तिसऱ्या-चौथ्या दिवशी, मग 7व्या दिवशी म्हणजे 1 आठवडा झाला, मग 2 आठवडे झाले. असे तुम्हाला रिवाईज करत-करत जायचं आहे. जेव्हा तुम्ही सेकंड चॅप्टरचं करणार रिव्हिजन तेव्हा तुम्हाला फुल फर्स्ट चॅप्टरचं ते कीवर्ड्स वाचायचे आहे. मग सेकंड चॅप्टर. थर्ड चॅप्टर करणार तेव्हा फर्स्ट, सेकंड आणि मग थर्ड चॅप्टर. तर असं करत-करत तुम्हाला करायचं आहे सो दॅट तुम्ही इझिली सगळी उत्तरं जी आहेत ते लक्षात ठेवू शकता. हे सेम इतिहासाला पण लागू पडेल आणि अलोंग विथ राज्यशास्त्राला पण लागू पडेल. त्यामुळे दोघांमध्येही तुम्हाला अशाच पद्धतीने ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. अगेन ज्यांना असं वाटेल की तुम्ही लँग्वेज चेंज करू शकता का, मनाने लिहू शकता का? तर मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की तो कीवर्ड आला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या आसपासचा मनाने लिहिलं तरी पण चालेल. पण तो शब्द जो ज्याला की मार्क आहे, तो शब्द त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि शब्द कसा ओळखायचा? ज्याच्यावरून तुम्ही पूर्ण ती ओळ डेव्हलप करू शकता. तो असणार आहे तुमचा शब्द. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे पण इतिहासाशी निगडीत सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या बघितलेल्या आहेत. रिगार्डिंग टू जसे की फॉर एक्झाम्पल उत्तर कसं लक्षात ठेवायचं आहे किंवा कसं बाय हार्ट करायचं वगैरे, वगैरे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच पद्धतीने तुम्हाला जर भूगोल किंवा इतर विषयांसाठी पण हवं असेल, तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. थँक सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.